स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3 मराठा उमेदवारांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची निवडणूक किंवा एकूण निवड प्रक्रिया धोक्यात आली. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आत्ता चर्चा सुरू झाली आहे ती मराठा आरक्षणाचं नेमकं झालं काय आणि खरंच शिंदेंनी आरक्षण दिलेलं खरं आरक्षण होतं का? 7-8 महिन्यांपूर्वीही मी जेव्हा आझाद मैदानावरून सगळे लोक परतले होते तेव्हाही या सगळ्या एकूण सरकारच्या जी नियत आहे त्याच्यावर शंका व्यक्त केली होती. आणि पुन्हा एकदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुळात एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्याची असलेली घाई, त्यातनं डेस्परेटली घेतले गेलेले निर्णय आणि शिंदे आणि फडणवीस या दोघांमधला असलेला कोल्ड वॉर जो आता अतिशय चरम बिंदूला पोचलेला आहे आणि ज्यातनं फडणवीस शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जर शिंदे भूमिका काही घेणार असतील तर फडणवीस ती भूमिका घेऊ देतील. ते फडणवीस कसले, पण मुळात फडणवीसांच्या भूमिकेवर जर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदेंनी मराठा समुदायाला एक पोकळ शब्द दिलाच का बरं? एकूणच काय तर दोघांचं राजकारण होतोय, जीव मात्र मधल्यामध्ये गरीब मराठ्यांचा जातोय. रिल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फार मोठा फरक आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला फार चांगलं कळत असेल. त्यामुळे रिअल लाईफमध्ये आपण फार चमकदार कामगिरी करण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये चमकदार कामगिरी केलेली केव्हाही चांगलीच. अगदी याच न्यायाने रामायण चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणारे फडणवीस यांनी मुळात रामायण ज्या प्रभू श्रीरामांच्या जीवनी संदर्भात लिहिलं गेलं त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जी दानपेटीतनं चोरी झाली, या चोरीतल्या नेमक्या आरोपींना कधी पकडलं जाईल, जे मूळ आरोपी आहेत त्यांच्यावर कधी दोषारोपपत्र दाखल होईल आणि ते दोषारोपपत्र दाखल झालं नाही तर मी इथल्या ज्युरींवर, इथल्या जजेसवर, इथल्या न्यायव्यवस्थेवर निराश होईल असं कधीतरी देवेंद्रजी जर म्हणाले तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्याला अत्यंत साजेसी भाषा त्यांच्या तोंडी येईल. चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही मिळाला ही भाषा म्हणजे अगदीच काहीतरी बॉलिवूड स्टाईलची झाली. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात तेव्हा आपल्याकडून अपेक्षा आहे की प्रभू श्रीरामाच्या मंदिरातल्या दानपेटीच्या चोरीबद्दल आपलं नेमकं काय म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.